नमस्ते सर्वांना, जय श्रीराम. प्रभाग क्रमांक 2 ब मधून भारतीय जनता पार्टीच्या कमळ या अधिकृत चिन्हावरती मी उमेदवारी लढवत आहे. प्रभाग क्रमांक 2 हा गंगानगर भागातील असून या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे मी आणि ज्योतिताई पंडित बदुरकर हे दोघं जण निवडणूक लढवत आहे. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आपण कोणत्या विशेष योजना राबवण्याचा विचार केलाय? महिला व युवकांसाठी आपण भारतीय जनता पार्टीने महिलांसाठी आज देशाचे पंतप्रधान यांच्या ज्या योजना आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामार्फत ज्या लाडक्या बहिणीची योजना आहेत, त्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या यंत्रणा तर आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचतच असतील. ज्या ज्या सुविधा नगरपालिकेमधनं महिलांसाठी असतील त्या सर्व पोहोचवण्याचं काम आम्ही महिलांपर्यंत पोहोचू. युवकांपर्यंत जे काही उद्योगांसाठी असतील ते राज्याच्या आणि केंद्राच्या या दोन्ही योजना आम्ही युवकांपर्यंत पोहोचू. याशिवाय नगरपालिकेमधून ज्या वेगळ्या काही योजना असतील त्यासुद्धा आम्ही युवकांपर्यंत पोहोचू. त्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण आणि युवकांचं जे काही अडीअडचणी असतील, ज्या व्यवसायाबद्दल असतील, नोकरीविषयक असतील, त्या वेळेस आम्ही दर 6 महिन्याला किंवा वर्षाला कॅम्पस घेऊन आम्ही त्या पूर्ण करू. आपण निवडून आलात तर पाणी, रस्ते आणि स्वच्छता ह्यापैकी कोणती समस्या आपण सर्वात आधी सोडवणार? पाण्याबाबतीत बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची जी योजना होती ती योजना आज आपल्या इकडं पूर्णपणे झालेली नाही आहे. ती योजना अर्धवट आहे. ती योजना कशी पूर्ण करता येईल यासाठी आम्ही जे काही नगरसेवक निवडून येईन म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि जे काही बाकीचे सगळे नगरसेवक निवडून येतील त्या सर्व नगरसेवकांना घेऊन आम्ही जे आमचे नगराध्यक्ष असतील, त्याच्यानंतर CO असतील, स्थानिक आमदार असतील, पालकमंत्री असतील, या सर्वांच्या बैठका घेऊन योग्य दिवशी ही बैठक घेऊन आम्ही त्यावरती जी उपाययोजना आहे, पाणी पुरवठा शेवटच्या घरापर्यंत कसं जाईल, कोणावरही अन्याय न होता. म्हणजे आज जे तुम्ही बघताय की काही ठिकाणी ही उपाययोजना चालू असताना पासलिटी करून हे सगळे उपाययोजना करून पाण्याचं वितरण केलं जाते. हे न करता समाजात राहणाऱ्या आणि फुरसुंगीमध्ये राहणाऱ्या सर्व घटकांपर्यंत, सर्व नागरिकांपर्यंत हे पाणी आम्ही पोहोचवू. जर एखादे काम तात्काळ होऊ शकले नाही तर नागरिकांशी संवाद साधून ते कसे स्पष्ट करणार? कामाचं स्वरूप पाहून ते काम सोडवण्यात येईल. जे काम स्थानिक लेवलला नगर परिषदेमध्ये होणार असेल ते नगर परिषदेला सोडवून, ते नाही होणार ते आमदारांच्या मार्फत सोडवून, ते नाही झालं तर पालकमंत्री, ते नाही झालं तर राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री जे असतील त्यांच्या मार्फत आम्ही ते सोडवू. आपण पहिल्यांदाच नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहात. ह्या निर्णयामागचे मुख्य कारण काय आहेत? भारतीय जनता पार्टीचा आज सर्व फुरसंगीमध्ये उमेदवारांचा जर तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी सर्व उच्च शिक्षित आणि तरुण उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये पक्षाचं काम करत असताना मला पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी टाकलेली आहे तो विश्वास मी नक्कीच पक्षाला हे करून सर्व नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना आपल्या ज्या काही राज्यातील आणि केंद्रातील उपाययोजना असतील आणि नगरपालिकेच्या असतील त्या सर्व त्यांच्यापर्यंत थेट पोहोचवून त्यांचा जनतेने विश्वास माझ्यावर टाकला तर नगरसेवकपदी निवडून येतो. मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? मतदारांना मी आवाहन करेन की ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि इतर मित्र पक्षांसोबत जी आमची युती झालेली आहे त्या सर्व 32 जागेवरती आपण सर्वांनी युतीच्या उमेदवारांना निवडून द्यावं आणि ह्या सर्व उमेदवारांना आपण पुरसुंगी विरोधी नगर परिषदेमध्ये विराजमान करावं. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य उमेदवार वाटत आहे युतीचा त्या त्या ठिकाणी तुम्ही मतदान करावं.